नमस्कार मित्रांनो, आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनल कोकणी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. हे बघा, मी आता इकडे उपळे गावातील लिहिलो श्री आई कालिका देवी मंदिर जिनेदार सोहळा म्हणून. आज इकडे तो पूर्ण कार्यक्रम मी तुमका या व्हिडिओ दाखवणार आहे थोड्याच वेळाचा. तुम्ही बघू शकता. धन्यवाद. बघा, उपळे गावातील हे महालक्ष्मी मंदिर आता मी तुमका दाखवते. इकडे हे बघा, इकडून आता पालखी वरती जाणारा श्री आई कालिका देवी मंदिरात. इकडचं परिसर दाखवते मी पूर्ण. इकडे बघा कशी ती मंदिराच्या भोवतीने अशी सजावट केलेली आहे. पूर्ण इकडचा भाग मी तुमचा दाखवते मंदिरातलं. महालक्ष्मी देवी देवीचं तुम्ही आता दर्शन घेऊ शकता. अज्ञानपश्च कृत समस्त तेजः निवृत्त्यर्थम अद्य अनुभूयमान विविध क्लेशकारण भूताना कर्मानुगुण्येन वा देहानुगुण्येन वा कालानुगुण्येन वा मंदिराच्या ठिकाणावरती चालले इकडे गेटवर. वा दाखवणार पूर्ण वा नित्य स्नान संध्या ब्रह्मयज्ञ देवपूजा अकरणदोष परिहार तथा बिल्व अश्वत्थ तुलसी विविध इकडे गावातील लोक सगळी जमतं तिकडे. थोड्या टायमात तुमका मी इकडची मिरवणूक दाखवणार होतोय. होम चालूच मंदिरात सध्या चालू आहे ना. संप्रोक्षण विधी कर्म वरती वाटा आणि या वाटेनं असं वरवर चाललंय तिकडे मंदिराकडे. वाक्मन सिद्ध्यर्थम यथाशक्ती गोमूल्य. आता तुमका मी इकडे मंदिराचा भाग दाखवणार होतो. प्रायश्चित्तम अहम करिष्ये रूपेणे ब्राह्मणाय प्रायश्चित्तीय द्रव्यदानम अहम करिष्ये. पाणी सोडा. यज्ञ साधभूताय विशेषाघोवनाशिनी इदम द्रव्यरूपे गवाम सांगाम सबलाराम साविधाम सहज्ञाम आवाहय. हे बघा, नंदकुल करा तिथे. महाविष्णु से ब्राह्मणाय आवाहयामी सर्वोपचारार्थे गंधात्मनिसं समर्पयामी. 4 वेळ गजर पाणी घाला. गंधा पांचो मंगल्यांचास्तो, अक्षता पांचो आयशनस्तो, पुष्पम पांचो सविघ्नमस्तो, तांबूलानी पांचो आयशनमस्तो, दक्षिणा पांचो बहुदेवचास्तो, दीर्घमायुष्य शांतिपुष्टे सृष्टीच्या स्थिती भवंतो परंतु दीर्घमायुष्य शांतिपुष्टे सृष्टीच्या असतो. त्याच्याकडे 2 नाणी द्या त्यांच्याकडे. नाही प्रायश्चित्त थोडीशी बरोबर घ्या.
प्रायश्चित्तीय द्रव्य महाविष्णुदानाय तुभ्यमं संप्रददे. सोडा त्याच्यावर म्हणा तुम्ही प्रतिक्रियता. हा प्रतिक्रिया नामी कर्मणा भगवान प्रियता. त्यामध्ये पाणी सोडून द्या. म्हणायचं संकल्पित कर्म अधिकार सिद्धिरस्थिती भवंतो ब्रुवंतु. संकल्पित कर्म अधिकार सिद्धिरस्तु तथास्तु म्हणायचं. बस आचमन करा. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम नारायणाय नमः, इंद्राय नमः, श्री नमः, पद्मनाभाय नमः, धामोदराय नमः, ओम श्रीवाय नमः, चिन्नाय नमः, इंद्राय नमः, मधुसूदनाय नमः, धूपाय नमः, नरसिंहाय नमः, अखिलाय नमः, नमः नमः, हरे नमः, श्री कृष्णाय नमः, श्री कृष्णाय नमः. सर्व पाणी घ्या. इंद्र विष्णू सदावाय योगेश्वर विष्णू विशेष विधिकाय गोपनी लहू म्हणा. मम आत्मनः प्रतिष्ठिती पुराणार्थ फलप्राप्त्यर्थम श्री परमेश्वर श्री शरीर वाक्मन शुद्ध्यर्थम अग्निसहित पंचगव्य प्राशनंत्य करिष्ये. त्यामध्ये ओम प्राश्य राष्ट्रीय हस्तम रक्षामि. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम हस्तम रक्षामि. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम ओम प्राज्ञ हस्तम रक्षामि. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. सोडून द्या पाण्यात. तुम्ही परत आचमन करा. ओम जरा इकडे बघा, जरा बघा गे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. परत करा. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम हे देऊळ नवीन बांधलं. त्याचप्रमाणे इथे मूर्ती सुद्धा नवीन बसवल्या. त्याची इथे जी आपण प्रतिष्ठा व्हायची त्याप्रमाणे सगळी प्रतिष्ठा सगळी पूर्णता झालेली आहे. परंतु त्याच्यानंतर काही काम शिल्लक होतं या मंदिराचं. ते सगळ्या मंदिराचं काम परिपूर्ण झाल्यानंतर कोणत्या प्रकारचे मालिन्य निर्माण झालेलं असेल किंवा दोष काही निर्माण झालेले असतील ते त्याचं इथे संरक्षण विधी करायचं ठरवलेले आहे. तत्प्रित्यर्थ या ठिकाणी हे पार्थकाळे या सगळ्या ग्रामस्थांच्या आज्ञेनं इथे ते काम करण्याकरता आणि ती सेवा करण्याकरता बसलेले आहेत. या सगळे ग्रामस्थ मंडळी इथे हजर आहेत. तुम्हा देवतांना अशी प्रार्थना करतात. पूर्वी जे काही कर्म केलं त्या कर्माला अनुसरण आज या ठिकाणी परत प्रोक्षणविधी करण्याचा ठरवलेला आहे. त्यामध्ये जे काही विधान सगळं सांगितलं आहे ते जास्तीत जास्त करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. या कर्म करते वेळेला कळत नकळत यामध्ये कर्मामध्ये धूप दीप नैवेद्य पूजा अर्चा मंत्र तंत्र बोलणं चालणं वागणं सगळं ओळख नियम नुसार सगळ्या लक्षणा वेळाचा मूळ काही चक्र मागल्या सगळं क्षमा करावी. जी सेवा करतील ती सेवा सगळी स्वीकारून आतापर्यंत देव कला स्वामी ज्याकरता जे कर्म केलं जातं आणि त्या कला सगळ्या प्राप्त व्हाव्यात. देवगत सगळं प्राप्त व्हावं हे जर भक्त आणि आतुर असतात आणि तुमचं दर्शन होऊन त्यांच्या कामाला सगळ्या परिपूर्ण व्हाव्या असा प्रत्येक भक्ताची इच्छा असते. त्या इच्छेप्रमाणे त्यांच्या इच्छा सगळ्या परिपूर्ण कराल आणि आपण सर्वच संपूर्ण देवतेनं सगळ्या भक्तावरती कृपादृष्टी कराल अशा उद्देशानं केलेला कर्म रद्द करून घ्या. सेवेला आपण संतुष्ट व्हा, आपण आनंदी व्हा आणि भक्तांच्या सगळ्या सेवेच्या द्वारे आनंद द्विगुणित करा हीच आपली
आपल्या चरण कमळी प्रार्थना कालिका माता की जय, महालक्ष्मी माता की जय, जगदंब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. तुम्ही काम करा, नमस्कार करा. हे बघा उपळे गावातील ग्रामस्थ आज जिनोदर उत्सव कार्यक्रमासाठी खास मुंबईवर पण येलेले आहेत गावकरी मंडळी. आणि आता पूर्ण मी भाग तुम्हाला या व्हिडिओ दाखवणार आहे. बघा गावचे सगळे ग्रामस्थ आणि आता विनोदन सोहळा व कार्यक्रम या भागात दाखवणार आहे व्हिडिओ. असं मंदिरासमोर होम चालू का तिकडे पूर्ण भाग मी तुमचा व्हिडिओ दाखवतोय. हे बघा कॉलेजची आता तयारी चाललेली आहे. उपळ्या गावातील महिला मंडळ आता तुमचा मी दाखवतोय. महागणपतींना प्रार्थना करते अनेन कृतपूजनेन तेन श्री सकल विघ्नार्था महागणपती प्रियताम सर्वेषां आश्रयो निर्भराहेण सुंदरा अनदानवसुंदरा यासामा भैरा सुगदा दोनिका मनात लावला कलशस्य मुखेरि च कंठेरि द्वंद्वता मूलेत तस्येन मध्यमातुरागता तोषा अमरादि तनि वासुत्रा नकरेतो धैर्यं सामयतुना अंगैच सर्वै कलशत्वांका आत्मकाविदावि अधिविद्या आयां तु देव उजामने कृष्णकारकारणाः हलेन वरदंतरं त्रैलकंकस्मात् तनरस्परासुदाः तानाकां मुकुलिशामीनं पद्मनाभे एतानि पंचरत्नानि कुलिशाम्यं इदंसे सकलदर्श ईशान विश्लेषदा वातोहि सकदेह तन्देहालंकरणं मूलपात्रमिदं देव निकासने कलश स्थापयामि वरुणं पाशास्तं च याति दाम्पत्य अपाम्बरि महम्मन्दे देवकराणम् अस्मिन् कलशे वरुणं सांगां विग्रहारां सा इदां सर्जम् आवाहयामि वरुणाय माध्यायामि वरुणाय आनियं सर्वयामि वरुणाय स्नानं दयामि वरुणाय सुप्रतिष्ठिता सन्तु वरुणाय वस्त्रपौत्रार्थे अक्षदांजलि अर्पयामि वरुणाय उपवस्त्रार्थे नमस्कारान् अर्पयामि वरुणाय विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि अलंकरणार्थे अक्षदा द्या त्यांच्यावर वा हरिनाम वरुणं राजास्तं च याति साम्पति अपाम्पति महम्मन्दे देवकराणम् वरुणाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः नैवेद्यमध्यम प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः उत्तरापुटं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि वरुणाय नमः करोद्वर्तनं समर्पयामि. बघा काय चाललो असा उपळे गावाचा. बघा कलश किती घेऊन येतात बघा इकडे. सर्व सुहासिनींना विनंती आहे, पालखी येते, 2 साईडने उभे राहा सर्वांनी फुलं हातात घेऊन आणि कलश इथे समोर ठेवा. श्री सर्वते वेदांत शब्दामेति वेदवती कात्यायनी वेदवती माहिती वेदा भगवती मुक्ति करिवे भगवती तृप्ति करिवे भगवान धर्माधनाचा पत्रिका सरदान प्रेमाम हरदा वेदांतरा कामवेदा वेदा वेदा बहिरपः अदा ब्रह्मविदः अतः परविन्दिनः अतः गमनविदकर्तारः तत्र प्रावयन्तु साम्यन्तु घोराणि साम्यन्तु पापानि साम्यन्ति दया शिवां वन्दन्ता शिवाः प्रसन्तु शिवां प्रसन्तु शिवां नयन्तु शिवां उदयन्तु शिवां उदयन्तु शिवां मनसन्तु अहोरात्रि जाता कामेन परिदेवते योग केवल करता शुद्रां गायत्री देशो भगवान नारायण वेदां भगवान भक्तिना वेदां प्रियतां भगवान स्वामी महासेनः पुण्यनाथानां वाचैत्येव सदा सगळपाणी हातात वाचैत्ये वाचां मैत्रं सह
मह्यम सह पुण्यमाचनं सांख्याख्यकरिवाणं मम संकल्पना सत्ति भवतु आत्मने सत्ति मह्यम प्रत्येक सत्ति भवतु मह्यम अस्मिन् सर्व सुहासिनींना विनंती आहे इकडे मागच्या साईडला सर्वांना जागा रिकामी करा. पालखीचा मार्ग रिकामा करा. कलश घेऊन कलशाची जागा रिकामी करा. कलशाची जागा रिकामी करा. सगळे तिकडे मागे थांबा.
माते की, श्री कालिका माते की, ब्रह्मदेव महाराज की, ब्रह्मदेव महाराज की, ब्रह्मदेव महाराज की। आरत्या बाजूला जेव्हा आरती 5 वाजता झाले देवी माते की, महालक्ष्मी माते की, महालक्ष्मी माते की। इकडे जेव रे पहिल्यांदा जरा खाली जावा जरा भाविकांचा पेढे आपल्याला पाहिजे हाय हानी परत राहा पाठ घ्या इकडे द्या
इकडे बघा, इकडे बघा. हो नवली हो बुवा, तर इकडे बघा. मी दिसो का असं इकडे आज. आज या उपळे गावामध्ये या कालिकाईच्या जीर्णोद्धार नूतन प्रतिष्ठानसाठी या ठिकाणी युट्यूबचे कोकणी राजा या युट्यूबचे मालक सुभाष गुरव या ठिकाणी लाईव्ह चित्रीकरण करतायत आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा आमच्या महालक्ष्मी देवस्थानतर्फे खूप खूप शुभेच्छा. त्यांचं हे कार्य जे आहे प्रत्येक देवालयाच्या ठिकाणी देवस्थानच्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणचा जो काही कार्यक्रम होतो तो सगळा लाईव्ह तो संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण भारतभर दाखवतात, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये जी देवालय आहेत जे परंपरा चालू आहे देवस्थानच्या माध्यमातून त्या सर्व देवदेवतांची माहिती सर्व भाविक भक्तांना पुरवण्याचं काम हे सुभाष गुरव करतात. त्यांचं या ठिकाणी महालक्ष्मी देवस्थान समिती उपळे यांच्या मार्फत या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी श्री कालिकाई देवी जीर्णोद्धार प्रतिष्ठानसाठी अनेक दानशूर व्यक्तींनी या ठिकाणी देणगीच्या स्वरूपात आपला खैरीचा वाटा या ठिकाणी रुजू केलेला आहे. त्यामध्ये आज या ठिकाणी आलेली देणगी आहे त्यामध्ये सुधीर रत्नाजी कदम, सन्माननीय सुधीर रत्नाजी कदम यांच्याकडून 5,555 रुपयाची देणगी आली आहे. धन्यवाद. त्याचबरोबर सुनील दिनकर कदम पाटील यांच्याकडून सुद्धा 1,021 रुपयाचं देणगी आली आहे. त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच सन्माननीय रुपेश बाळकृष्ण धुरी मानवाडी यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आली आहे. तसेच सन्माननीय अनंत विष्णू गुरव उपळे यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आली आहे. दीपक गोविंद घाडी उपळे यांच्याकडून 5,101 ची देणगी आलेली आहे. त्याचबरोबर दीपाली चंद्रकांत घाडी माहेरवासीने आणलेली आहे. तिने सुद्धा या जीर्णोद्धारसाठी 2,501 ची देणगी दिलेली आहे. त्याचबरोबर साक्षी सूर्यकांत घाडी मुटाट यांच्याकडून सुद्धा 3,333 अशी देणगी या ठिकाणी जीर्णोद्धार कार्यासाठी आलेली आहे. सर्व देणगीदार यांचे या ठिकाणी महालक्ष्मी देवालय देवस्थानच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या कालिका मातेचे सेवक आहेत, पुजारी आहेत, यांनी तो विडा उचलला की आम्ही कालिका मातेचं मंदिर उभारून देतो आणि त्या कार्यासाठी सगळे घाडीवाडी एकत्र येऊन आणि संपूर्ण गाव त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आज या ठिकाणी भव्य मंदिर या ठिकाणी आपल्याला उभं राहिलेलं दिसतंय. आणि या मंदिराचा या ठिकाणी जीर्णोद्धार मंत्रोच्चार या ठिकाणी भटजी काका जे आहेत पुरोहित आहेत महेश सप्रे यांच्या देखरेखीखाली सर्व ब्राह्मण वर्ग पुरोहित वर्ग या ठिकाणी आले आहेत आणि सर्व वेद उपासक आहेत चारी वेद. आणि कालिका माता या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये नवीन रूपात नवीन साजामध्ये आज जगदंबा या ठिकाणी विराजमान झालेली आहे नवीन या मंदिरामध्ये. आणि या मंदिरासाठी जर कोणी खरोखरच मेहनत घेतली असेल तर ती दुर्गादास भगवान घाडी, त्याचं नावच दुर्गा आहे आणि जो दुर्गाचा दास असतो त्याच्याकडूनच हे कार्य होऊ शकतं. आणि त्याने आपलं नाव या ठिकाणी सार्थक केलेलं आहे, दुर्गाचा दास, दुर्गादेवीचा दास. खरं तर साक्षात कालिकामातेने त्याची निवड केलेली आहे. आणि या ठिकाणी हा सर्व जीर्णोद्धार आज नूतन जीर्णोद्धार प्रतिष्ठान चालू आहे. या ठिकाणी याचं श्रेय दुर्गादास घाडी, कमलाकर कदम, ये दिग्गज गावचे पाटील या सर्वांनी दुर्गादास घाडी याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा कारण त्याची मेहनत खूप आहे. सर्वांसाठी वाजवा आणि आपल्या स्वतःसाठी सुद्धा आणि काकांसाठी पण वाजवा. 11,111 दिलेले आहेत. माधवी मधुकर घाडी माहेरवासी मोटाट यांच्याकडून 2,500 2,500ची देणगी आलेली आहे. धन्यवाद.
हस्तम रक्षामि केशवाय नमः नारायणाय नमः राघवाय नमः गोविंदाय नमः आज या ठिकाणी कालिकाई मातेचं जे मंदिर आज रुपाबजार मंदिर या ठिकाणी दिसत आहे त्या मंदिराचं बांधकाम ज्यांनी केलं ते मिस्त्री सन्माननीय संजय मिस्त्री आमचे मित्र संजय मिस्त्री यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं या ठिकाणी देवस्थानच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो।